श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 10 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस 12 राशींसाठी नवीन बदलांचा, आत्मपरीक्षणाचा की नवीन संधींचा असेल. तुम्हाला कोणते निर्णय फायदेशीर ठरतील? आज कोणत्या गोष्टीत लक्ष द्यावे लागेल? कोणत्या गोष्टी टाळाव्या लागतील? आज तुम्हाला कोणत्या वळणावर सावध राहावे लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेत होईल. घरातील प्रलंबित कामे उरकाल. वरिष्ठांच्या होकारात होकार मिसळावा लागेल. समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. योजनाबद्ध कामे करावीत. घरात सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल. जोडीदाराचे प्रेम सौख्य मिळेल. वृषभ. मानसिक दडपण वाढेल. काही तडजोडी कराव्या लागू शकतात. मान सन्मानात वाढ होईल. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. काही नवीन गोष्टी शिकण्याचा योग येईल. मित्रांची बाजू जाणून घ्यावी. स्वतःला कामात गुंतवून घ्या. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत. मानसिक स्थैर्य लाभेल. जुनी कामे पूर्ण कराल. मिथुन. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक सौख्यात नाहून निघाल. महिला नडण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे लत्ते खरेदी कराल. महिलांना नटण्या मुरडण्याची हौस भागवता येईल. कर्क. मनःशांती जपावी लागेल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पावले टाकाल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. उत्तम गृहिणी पदाचा मान मिळेल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. धार्मिक रस वाढेल. वैवाहिक जीवनात आनंदमय वातावरण राहील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी लागेल. सिंह. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जिथे जाल तिथे आनंद द्याल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावेत. तुमचे कलागुण इतरांच्या समोर येतील. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. व्यापारात चांगला फायदा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील. कन्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहकार्य मिळेल. घरात चांगले कार्य घडेल. ज्येष्ठ अधिकाऱ्यांची गाठ पडेल. प्रगतीची नवी वाट खुली होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. सामुदायिक गोष्टीवर भाष्य करू नका. मनातील भीती दूर सारावी. पित्त प्रकृतीत वाढ होईल. आततायीपणे निर्णय घेऊन चालणार नाहीत. निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. तूळ. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. स्थिर विचार करावेत. क्षणिक आनंद उपभोगता येईल. मुलांची बाजू समजून घ्यावी. मौज मजेला प्राधान्य द्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. नवीन जबाबदारी जाणीव ठेवा. मनातील शंकेचे निरसन करावे. कटू बोलणे टाळावे. वृश्चिक. घरात टापटिपीबाबत दक्ष राहाल. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये. शारीरिक थकव्याबरोबर वैचारिक थकवा जाणवेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर सादर राहतील. घरातील ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. जुगाराची आवड जोपासाल. प्रेम प्रकरणात बहर येईल. प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही. धनु. इतरांवर फार विसंबून राहू नका. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. मनातील काळजी दूर सारावी. मानसिक दोलायमानता जाणवेल. कौटुंबिक सौख्य जपाल. काही कामे वेळ घेतील. केलेल्या कामातून आपण चांगला नफा मिळवाल. दिवस अनुकूल असेल. आर्थिक चढउतार संभवतात.
जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. मकर, चैन करण्याकडे आपले अधिक लक्ष राहील. एकमेकांची सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जोखीम सावधगिरीने उचलावी. भागीदारीतून चांगला नफा मिळवाल. कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहर येईल. आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे. आर्थिक लाभ संभवतो. कुंभ, घाईघाईने कोणतेही निर्णय घ्यायला जाऊ नका. गोष्टी शांतपणे हाताळाव्यात. करमणुकीचा आनंद घ्याल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात चांगले यश येईल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. कामातील मोबदल्याकडे लक्ष द्यावे लागेल. वरिष्ठ लोक खुश होतील. अगदीच गरज असेल तर प्रवास करावा. मीन, आवडते साहित्य वाचनात येईल. तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. भागीदाराशी संयमाने वागावे. संपर्कातील लोकांची मदत मिळेल. आत्मविश्वासाने यश मिळवता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.